दिनेश एक विसरला दिनेश एक विसरला सांगायला साहेबांबद्दल. साहेबांचं वेळ तर काढताय. आज तू पुढच्या अर्जंट फोन कर, सगळी तिथे आहे डिपार्टमेंटला, लोक लगेच अवेलेबल होत नाहीत, साहेब ते अवेलेबल होतात. तुम्ही मुलांना देत असतो पिक्चरचा वगैरे. पिक्चर मध्ये ते आता मोठे ऍक्टर शाहरुख खान यांचे पर्सनल बॉडीगार्ड म्हणून साहेब आपले डिपार्टमेंट कडून होते. आणि शाहरुख खान साहेब त्यांच्या घरी आले होते बर्थडे साठी मुलीच्या. म्हणजे हे छोटी गोष्ट नाही, समाजाच्या नावाने आपला एक अभिमान आहे. ठीक आहे, आज इंडस्ट्रीमध्ये खूप मोठी हस्ती आहे, पण आपल्या समाजाच्या व्यक्ती त्यांच्या बॉडीगार्ड असतो, त्यांच्या घरी ते येतात. म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे की आपला समाज म्हणतो ना, आपला कुठे मागे नाहीये, श्रीराम समाज आहे. आज दोन खरंच महाराष्ट्र ऐकण्यासारखं आहे, ऐका आणि त्यात काय चांगलं घेऊया. ओके, थँक्यू सर. सर्वांना सर्वप्रथम माझा नमस्कार आहे. आपल्या मुंबईचे वडार समाजाचे अध्यक्ष यल्लापण्णा कसळकर साहेब यांनी हा कार्यक्रम जो आयोजित केला आहे, 10वी-12वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा, अतिशय छान असा कार्यक्रम आहे आणि असे कार्यक्रम भरपूर झाले पाहिजे. मी सुधीर भावना मगाशी सांगितलं की असे कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रात झाले पाहिजेत. कारण सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की विद्यार्थ्यांना आतापासून प्रोत्साहित केलं पाहिजे. त्यासाठी अशा कार्यक्रम होणे गरजेचं आहे. तसेच आमच्या समाजाचे महाराष्ट्र संपर्क सुधीरभाऊ पवार, आमचे बंधू धोत्रे साहेब, सागर चौगले साहेब, वकील साहेब, तसेच वडार समाजाचे आपले सगळं बंधू भगिनी, विद्यार्थी, तसेच आमच्या बहिणी, ज्या इचलकरंजीमधून एकमेव महिला अशी आहे की आमच्या ज्योतिताई, इचलकरंजी शहरातून एकमेव महिला अशी आहे की एमपीसी पास होऊन त्या अधिकारी झाल्या. आणि खूप अभिमान आहे त्या गोष्टीला. आणि त्यांचे मिस्टर संजय येकल साहेब कामाच्या वगैरे त्यांची माझी ओळख झाली होती. ज्योतिताई त्यांच्याबद्दल माझ्याकडे तक्रार घेऊन आले होते की घरात वेळ देत नाहीत म्हणून. आणि मी संजयला दम दिला होता की माझी बहीण आहे, माझ्या बहिणीला काही त्रास झाला नाही पाहिजे. पण ज्यावेळी मी संजयच्या विषयी चौकशी केली त्यावेळी माझा ओढ भरून आला. मला अभिमान वाटला की संजयचा पूर्ण वेळ समाजासाठी, चांगल्या समाजसेवेसाठी त्याचा वेळ खर्च होत होता. आणि यावेळी मी त्याची माहिती काढली त्यावेळी मी माझ्या बहिणीला आणि त्यांच्या आई वडिलांना समजावून सांगितलं की बाबा खरोखरच हा मुलगा त्याला कळणार आहे समाजाविषयी, लोकांविषयी, सगळ्यांना मदत करत राहतो. आणि असं ज्यावेळी मी त्यांना सांगितलं त्यानंतर तो पूर्ण आता महाराष्ट्रासाठी, वडार समाजासाठी काम करत आहे. तर मला वडार असल्याचा खूप अभिमान आहे साहेब. मी माझे जात कधी लपवली नाही आणि मी कुठेही गेलो तर मी जाणून बुजून मी तिथं सगळ्यांना सांगतो की मी वडार समाजाचा आहे. आणि मला खूप अभिमान आहे. असाच अभिमान विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्वतः बाळगायचा आहे. कारण वडार समाज सांगायला लाज वाटली नाही पाहिजे. अख्ख्या महाराष्ट्राला वडार समाजाची ओळख झाली पाहिजे, वडार समाज सुधारला हे दाखवलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही शिकलं पाहिजे. मित्रांनो, माझी स्टोरी सांगतो तुम्हाला. माझं गाव सांगली तासगाव. मी काय तुमच्यासारखं असं खूप हुशार बुद्धिवान असा नव्हतो. मी खाणीमध्ये काम करत होतो, आई वडिलांना मदत करत होतो. कारण परिस्थिती अशी इतकी खराब होती की दिवसभर काम केलं तर संध्याकाळी घरी जेवण भेटेल अशी परिस्थिती होती. पण परिस्थितीला आम्ही कधी घाबरलो नाही आणि परिस्थिती शिक्षणाच्या कधी आड येऊन दिली नाही. माझ्या आई वडिलांचं खूप मोठं स्वप्न होतं की माझा मुलगा कुठेतरी अधिकारी व्हावा, कुठं मोठं काहीतरी करावं आणि आपली कुठेतरी प्रगती व्हावी. पण मला शिक्षणात अजिबात रस नव्हता. मी 8वी पासून खनिज काम करत होतो. ज्यावेळी 10वीला मी गेलो, 10वी माझं अजिबात मी कामात लक्ष होतं, आई वडिलांना मदत करत होतो. आणि त्या मदत करण्याच्या जर मी अभ्यासाला विसरून गेलो, अभ्यास झालाच नाही माझ्याकडून. आणि मी 10वी सगळ्या विषयात नापास झालो होतो, सगळ्या विषयात. पण या गोष्टीचं मला माझ्या आई वडिलांनी एवढं दुःख झालं की त्यांचे स्वप्न सगळे चक्काचूर झाल्यासारखे झाले होते की माझ्या मुलाकडून मी एवढी मोठी स्वप्न बघितली आणि मुलगा 10वी सगळ्या विषयात नापास झाला, म्हणजे शिक्षणात कुठे पुढे काय करणारच नाही असं त्यांचा ग्रह झाला. पण मला खूप दुःख झालं की माझ्या आई वडिलांना माझ्यामुळे दुःख झालं आणि माझ्यामुळे त्यांना फक्त वाईट वाटलं. मी 10वी त्यानंतर भरपूर अभ्यास केला, 10वीचा विषय सगळे पास झालो.
पण त्यानंतर मी ठरवलं की 10वी मध्ये जी चूक केली ती मग 12वी मध्ये करायची नाही. 12वी मध्ये अशा प्रकारचा मी अभ्यास केला की मी पूर्ण कॉलेजमध्ये पहिला आलो होतो. म्हणजे तुम्ही लय मोठं हुशार पाहिजे, लय चांगले मार्क पडले पाहिजे असं काही नसते. मनात फक्त आग पेटली पाहिजे, आग लागली पाहिजे. सगळ्या देवाला बुद्धी सारखीच दिलेली आहे, पण जो कष्ट करतो, जो मेहनत करतो तोच चांगल्या प्रकारे पास होतो. मी तीच केलं. मी चांगल्या प्रकारे अभ्यास केला, 10वी मध्ये पास झालो. 12वी मध्ये खूप चांगल्या प्रकारे अभ्यास केलो आणि पूर्ण कॉलेजमध्ये मी पहिला आलो. तिथं मी ठरवून गेलो, मला जाणीव झाली की मेहनतीशिवाय पर्याय नाही, कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. आणि आपली परिस्थिती बदलायची असेल, आपल्याला या समाजामध्ये कुठं नाव कमवायचं असेल, समाजामध्ये नाव मोठं करायचं असेल, आई वडिलांना समाजाला कुठेतरी अभिमान वाटला पाहिजे, असं काहीतरी कर्तृत्व करून दाखवायचं या उद्देशाने मी नंतरचा पुढचा अभ्यास केला. काम करत करत माझं शिक्षण पूर्ण केलं, ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. 2005 साली मी मुंबईमध्ये येऊन पहिल्या प्रयत्नात मी पोलीस भरती झालो. कॉन्स्टेबल म्हणून मी पहिल्या भरती झालो होतो मुंबईमध्ये. पण त्यानंतर कॉन्स्टेबल म्हणून माझं समाधान नाही झालं की मला आयुष्यात पुढे काहीतरी करून दाखवायचं होतं. आणि नोकरी करत करत माझ्या शाहरुख खानकडे ड्युटी लागली. शाहरुख खानचा पर्सनल बॉडीगार्ड म्हणून मला क्राईम ब्रँच म्हणून निवडलं गेलं आणि मी त्यांच्याकडे काम करायला गेलो. तिथं मला जाणीव झाली शाहरुख खान सोबत काम करत असताना की कोणीही माणूस तो झिरोतून एवढा मोठा सुपरस्टार झाला होता, त्याच्यामागे त्याचे कष्ट आहेत, अफाट कष्ट आहेत. असा माणूस मी बघितला, त्याचा आदर्श काहीतरी घेतला आणि मी पण तिथं एमपीसीचा अभ्यास चालू केला. त्याच्याकडे बघून मलाही वाटत होतं की आपलं मी स्वतःचं कुठेतरी मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये अस्तित्व तयार करायचं, या उद्दिष्टाने मी मुंबईत एमपीसीचा अभ्यास चालू केला. पहिल्या प्रयत्नात मी 1 मार्काने गेलो. त्यानंतर ठरवलं की यावेळी काही होऊन दे, एमपीसी परीक्षा आपण पास व्हायचीच. मग मी लेखीला अभ्यास चांगले मार्क पडले, मेन परीक्षेला चांगले मार्क, मेन परीक्षेला तर मला 70चं लीड होतं साहेब. आणि ग्राउंड आलेलं, ग्राउंडलाही चांगले मार्क पडले. मला 300+ मार्क पडले होते. मी तिथून ग्राउंडवर निकालाची वाट बघितली नाही, काय नाही. मी माझ्या आई वडिलांना डायरेक्ट फोन केला की मी पोलीस उपनिरीक्षक विजय धोत्रे भरतोय. असा कॉन्फिडन्स होता. आम्ही त्या दिवशी पेढे पण वाटून मोकळं झालो होतं की मी PSI झालेलो आहे म्हणून. आणि त्यानंतर मी जो झंझावात तयार केला तो अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलेला आहे. PSI झाल्यानंतर मी मागवून कधी बघितलंच नाही. खूप मेहनत केली डिपार्टमेंटमध्ये, खूप कष्ट केले, खूप मोठं नाव कमवलं. आज मुंबईमध्ये टॉप 10 मध्ये माझं पहिल्यांदा नाव घेतलं जाते की खरंच मी कुठं चांगलं काम करतोय. हे काम करत असताना मी बृहन्मुंबई पोलीस सोसायटीवर इलेक्शन लढवलं. आशिया खंडातली सगळ्यात मोठी संस्था आहे आमची पोलिसांची संस्था, 104 वर्ष झाली त्याला, ज्याचा टर्नओव्हर 4000 कोटीचा आहे. अशा संस्थेत मी गेली 8 वर्ष संचालक म्हणून काम करतो साहेब. आणि ज्यावेळी मी संस्था ताब्यात घेतली होती त्यावेळी 700 कोटीचा टर्नओव्हर होता. आज 8 वर्षानंतर त्याचा टर्नओव्हर 4000 कोटीपर्यंत गेलेला आहे. खूप अभिमान आहे. समाजासाठी काहीतरी करतोय, लोकांसाठी काहीतरी करतोय. कोरोनामध्ये जवळजवळ 120च्या वर पोलीसवाले मेले. आमच्या संस्थेकडून ज्यांनी जेवढं मी कर्ज घेतलं होतं सगळं कर्ज आम्ही माफ करून संस्थेकडून आम्ही त्यांना काहीतरी वर्गणी दिली, देणगी दिली, जेणेकरून त्यांचा समाजाला म्हणजे त्यांचं कुटुंब कुठं चालावं या हेतून आम्ही चांगल्या प्रकारे काम केलं. कोरोना काळात खूप चांगलं काम केलं. हे सगळं काम करत असताना समाजाला कुठं दखल घ्यावी लागली आणि मला 2 वर्षापूर्वी महाराष्ट्राचा आयडॉल पुरस्कार भेटला. सकाळी वृत्तपत्र समोरून मला महाराष्ट्राचा आयडॉल पुरस्कार भेटला. पुण्यामध्ये साहित्य संमेलनामध्ये समाजभूषण पुरस्कार मिळाला. हे सगळं काम करत असताना बेस्ट डिटेक्शन ऑफिसर म्हणून मला पुरस्कार भेटला. असंख्य पुरस्कार भेटले आणि हे पुरस्कार ज्या ज्यावेळी भेटत असतात त्या त्यावेळी माझ्या आई वडिलांना खूप अभिमान वाटला की माझं पोरगं काय तर चांगलं काम करतोय, मुंबई सारख्या ठिकाणी काम करतोय, एक डॅशिंग ऑफिसर म्हणून त्याचं नाव झालेलं आहे. याचा सगळ्यात मोठा जर आनंद कुणाला होत असेल तर आपल्या कुटुंबाला, आपल्या आई वडिलांना होत असते. त्यामुळे तुम्हीही चांगल्या प्रकारे काम करा, चांगला अभ्यास करा. या जगात अशक्य अशी कुठली गोष्ट नाही. शाहरुख खानचा एका पिक्चर मध्ये डायलॉग आहे, जब कोई चीज अपन दिल से चाहते हैं तो पूरी कायनात उसे जुड़ाने में इकट्ठा हो जाती. आत्ताच ठरवा तुम्ही. या जगात अशक्य अशी कुठली गोष्ट नाही. तुम्ही जर ठरवलं कलेक्टर व्हायचं होणार, तुम्ही ठरवलं तहसीलदार व्हायचं होणार, तुम्ही ठरवलं DYSP व्हायचं होणार, IAS होणार, IPS होणार.
फक्त ठरवलं पाहिजे, मनाला ठरवलं पाहिजे, मनात आग पेटली पाहिजे, आई वडिलांना ठणकावून सांगितलं पाहिजे, छातीत ठेवून सांगितलं पाहिजे की मी IAS ऑफिसर होणार, मी IPS होणार. ज्यावेळी तुम्ही आत्मविश्वासाने तुमच्या आई वडिलांना सांगणार त्यावेळी तुम्हाला देव सगळं तुमच्या पाठीशी उभा राहणार. त्यासाठी तुम्ही खरोखरच मनाप्रमाणे कष्ट केले पाहिजे, मेहनत घेतली पाहिजे, गुरूंचा आदर्श ठेवला पाहिजे, आई वडिलांचा आदर्श ठेवला पाहिजे, आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या परिस्थितीत जाणीव ठेवली पाहिजे. आपले आई वडील एवढे दिवसभर राबवून आपल्याला कुठं शिक्षण घेण्यासाठी आपली त्यांची धडपड चालवली असते. त्यामुळे आई वडिलांचा अभिमान बाळगा, शिक्षकांचा अभिमान बाळगा. जो जो तुम्हाला काय काय शिकवल तो गुरुस्थानी लक्षात ठेवा. मग बहीण असून दे, भाव असून दे, शिक्षक असून दे, मित्र असून दे, कुणी असून दे, जी व्यक्ती तुम्हाला 4 गोष्टी शिकवते चांगल्या गोष्टी, तो तुमच्या गुरुस्थानी माना. गुरुचा जीवनामध्ये फार मोठा गुरुचा रोल असतो, लक्षात ठेवा. म्हणून देवाने म्हणले ना, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मैव तस्मै. म्हणजे गुरुचं स्थान ह्या ह्याच्यामध्ये खूप मोठं आहे. मगाशी ज्योती काय बोलले की आम्हाला जर मार्गदर्शन भेटलं असतं तर आम्ही पण खूप मोठं झालं असतं. आज आम्हाला तळमळ आहे की आम्ही घडलो, पण आम्हाला तळमळ आहे, ज्योतीला तळमळ आहे आमच्या वडार समाजातली कुठेतरी घडावं, आमच्या वडार समाजातली कुठेतरी अधिकारी व्हावे, आमच्या वडार समाजातला कुठेतरी IAS व्हावा, IPS व्हावा, DYSP व्हावा, अशी आमची तळमळ आहे. त्या तळमळीतून आम्ही आमची कर्तव्य पार पाडून समाजासाठी काहीतरी योगदान द्यायचा प्रयत्न करत असतो. कारण या समाजाचं काहीतरी देणं लागतोय. आम्ही नुसतं आम्हाला मोठं व्हायचं नाही, तर आमच्या समाजाला सुद्धा आमच्या मोठं करायचं आहे, वडार समाजाला मोठं करायचं आहे, वडार समाजातील बरेच अधिकार घडवायचे आहेत. या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत. मित्रांनो, शिवाजी महाराजांचा आदर्श बाळगला पाहिजे, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभिमान बाळगला पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तक वाचा मित्रांनो, खूप काही शिकण्यासारखं आहे. शिकाल तर वाचाल, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. का बोलले? तुम्ही पहिला शिकलं पाहिजे, समाजाला संघटित केलं पाहिजे आणि या समाजाला संघटित करून संघर्ष केला पाहिजे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला शिकवलं आहे. त्यामुळे मी 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना एकच सांगेन मित्रांनो, या जगात अशक्य अशी कुठली गोष्ट नाही. तुम्ही ठरवा की मला व्हायचं आहे. या जगातली कुठली शक्ती नाही तुम्हाला त्या गोष्टीपासून रोखू शकेल. पण प्रयत्न खूप प्रामाणिक असणे खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. तुम्ही आत्ताच ठरवा मी मला हे व्हायचं आहे, तुम्ही होणार म्हणजे होणार, 100% होणार. तुमच्या आई वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी उभा राहणार, देवाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी उभा राहणार. त्यामुळे या सगळ्या गोष्टी करत असताना प्रामाणिकपणा खूप महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. तुम्ही स्वतःला फसवाल, प्रयत्नाला फसवाल, पण प्रामाणिकपणे जो प्रयत्न करतो तो 100% यशस्वी होतो, लक्षात ठेवा. सांगायचं भरपूर आहे पण वेळ आहे, सकाळपासून कार्यक्रम चालू आहे. त्यामुळे मी सगळ्यांना एकच सांगू मित्रांनो, झगडत राहा, झुंजत राहा, नित्य नव्याचा शोध घेत राहा. आपल्या ध्येय संगत सोडू नका, हार मानू नका. कारण या जीवनामधला विजय फक्त तुमचाच आहे, लक्षात ठेवा. फक्त मनापासून ठरवा की मला हे व्हायचं आहे, तुम्ही नक्की यशस्वी होणार. मनातली आग कायम सतत पेटत ठेवली पाहिजे, जिद्द पेटत ठेवली पाहिजे, आत्मविश्वास बळकट करा. मगाशी याला पण दादाने पुढे येऊन तुम्हाला उभं केलं, तुम्ही स्वतःच नाव सांगा. ह्याच्यामधनं तुमचा आत्मविश्वास किती आहे, तुमच्या स्वतःमध्ये किती कॉन्फिडन्स आहे हा दिसत होता. ते कॉन्फिडन्स लेवल कुठेतरी वाढावी या दृष्टिकोनातून दादाने तुम्हाला पुढे येऊन तुमचं नाव सांगा यासाठी तुम्हाला सांगितलं. तर मी एवढंच मी सांगेन मित्रांनो की प्रयत्नांची पराकाष्ठा करा, मोठं व्हा, समाजाला मोठं करा, आपल्या वडील समाजाचं नाव मोठं करा. या ठिकाणी बरेच जण आहेत, सुधीर भाऊ आमचे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळी नोकरी करून अख्ख्या महाराष्ट्राला त्यांनी एकत्रित आणण्याचं काम केलं. खूप अभिमान आहे त्या गोष्टीचा आम्हाला. संपर्क प्रमुख म्हणून महाराष्ट्रासाठी त्यांनी काम करत आहेत. शनिवार रविवार भेटला तर ते घरात कधीच थांबत नाहीत, पूर्ण महाराष्ट्र पिंजून करत असतात. तर अभिमान आहे या गोष्टीचा. पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून त्यांना समाजाला एकत्र केलेलं आहे. तर असं तुम्ही पण वडील समाजाला मी नम्र विनंती करतो की अशा प्रकारचे खरोखर कार्यक्रम झाले पाहिजे. सुधीर भाऊ, पूर्ण महाराष्ट्रात कार्यक्रम झाला पाहिजे
कारण इथून पुढचा काळ जो आहे तो शिकाल तर वाचाल, लक्षात ठेवा. जो शिकणार तोच मोठा होणार. जर तुम्ही शिकला नाही, एखादा वॉचमॅन का होतोय, एखादा शिपाई का होतोय बघा तुम्ही. एखादा बेगारी भेट बघायचं काम का करतोय, कारण शिकले नाही. जर शिकला तर मोठ्या मोठ्या हुद्द्यावर तुम्ही काम करशील, 4 लोक तुमच्या हाताखाली काम करतील, लोकांसाठी तुम्ही रोजगार निर्माण करा. एवढी ताकद या शिक्षणामध्ये. त्यामुळे शिका आणि मोठं व्हा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज. मला यल्लाप्पा दादांनी या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, वडार समाजाचे आभार मानतो व माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज. मोटिवेटिव्ह साहेबांनी इतकं चांगलं मार्गदर्शन केलं. याचं तुम्ही सगळं हे कसं ग्रहण करून पुढे जायचं आहे सगळ्या विद्यार्थ्यांनी. हा जो अत्यंत लागण्यासारखा कार्यक्रम आयोजित केला आहे. आणि व्यासपीठावर मोहिते साहेब आहेत, यल्लाप्पा पुशार साहेब यांचा सत्कार माननीय सुधीर भाऊंच्या परवानगीने सांगते की त्यांचा सत्कार करावा. मुंबई अध्यक्ष